जटाटवी गलज्जल प्रवाह पावित असतले, हे स्तोत्र रावणानं कैलाशाचा मार्ग आपण चालत पुढे चाललोय त्या क्षणी एक वेगळा अनुभव असा होता. हेच ते कैलाश, हाच तो कैलाश ज्या ठिकाणी तर दानव आहे, राक्षस आहे, पण तरी सुद्धा विद्वान पंडित असलेल्या महादेवाच्या श्रेष्ठ भक्त असलेल्या रावणानं महादेवाला मी माझ्या घरी घेऊन जातो म्हणून कैलाश पूर्ण पर्वत उचलायला घेतला. जसा रावणानं त्याच्या खाली 2 हात आपले सरकवले तसं महादेवानं त्यांची अंगठा पृथ्वीवरती दाबून ठेवला. त्याचे हात त्या कैलाशाखाली अडकले. त्यांना महादेवाच्या साधनेमध्ये आणि महादेवाला आपल्या भक्तीनं प्रसन्न करण्यासाठी त्याच ठिकाणी कैलाशाच्या इथं स्तोत्र कंपोज केलं, ज्याला आपण म्हणतो शिवतांडव स्तोत्र. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित असतले, हे स्तोत्र रावणानं कैलाशाला असताना त्या ठिकाणी कंपोज केलेलं स्तोत्र आहे. आणि हे जे स्तोत्र आहे हे माझ्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली घोळत होतं तिथं असताना. मी युट्यूब वरती आपलं ते जटाटवी गलज्जल प्रवाह पावित असलेले लावलं, आपलं शिवतांडव स्तोत्र, आणि त्याची जी अनुभूती होती की ह्या क्षणी या ठिकाणी मे बी बॅक इन टाइम अनेक सदिया आधी हे झालेलं असेल, पण ते ह्या ठिकाणी हे झालेलं आहे की महादेवाच्या श्रेष्ठ भक्तानं हे एवढं पवित्र शिवतांडव स्तोत्र इथं रचलेलं आहे. ते अनुभवणं आणि त्याचं व्हिज्युअलाइज करणं, इमॅजिन करणं की हे इथं झालंय, स्तोत्र तिथंच ऐकणं आणि म्हणणं, हे एक वेगळा अनुभव होता. अंगावरती काटे येत होते की अरे हे इथं झालंय, ह्या पवित्र ठिकाणी झालंय. आणि हे करत असताना तुम्ही रडताय, तुमच्या डोळ्यात अश्रू आहे, तुमच्यात समर्पणाची भावना आहे. मला फील होतंय ते तुम्ही जे सांगताय, मी स्वतःला इमॅजिन करतोय, मला स्वतःला एक्साइटमेंट आहे आता तिथे जाऊन. पण हे इतकं सोपं आहे का तिथे जाणं? आणि जर समजा आपले प्रेक्षक आता जो हा पॉडकास्ट पाहतात त्यांना कोणाला जर जायचं असेल, इझी राहत नाही. शेवटी ही महादेवाची जागा आहे, तर महादेव हा परीक्षा हे बघतोच. तर नक्कीच आपले जे प्रेक्षक हे पॉडकास्ट बघत आहेत त्या सर्वांनी, यामधले जे महादेव भक्त आहेत त्या सर्वांनी ही यात्रा करावी अशी माझी इच्छा आहे. सेम अनुभूती यावी, असाच अनुभव मिळावा, याच्यासाठी आपण हा द कॉलिंग यात्रा हा प्रकल्प सुरू केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत हे आपल्याशी संपर्क करू शकतात, आपल्यासोबत येऊ शकतात.